हरि हा बालक नंदा हरि हा बालक नंदा हरि हा बालक नंदा नकल दासी सुना भोजन धारी दासी भोजन धारी दासी सुना भोजन कमला पति दासी गौरन कड़ी दासी गौरन कड़ी दासी गौरन कड़ी अनंत ब्रह्मांडे उदरी हरि हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकळे कानो बाचे कोडे पृथ्वी जिने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली नवल केवडे केवडे
नकळे कान्होबाचे कोडे. विश्वव्यापक कमलापती त्याशी गवळण कडिये घेती. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. तुका मने नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. देवादिदेवा काय माझी वाणी मानेल संताशी. रंजवू चित्ताशी आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ऐशरी प्रेम काही काळा. शिवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर. शरण शरण एकनाथा आई माता. अनंत ब्रह्मांडे उदरी. हरी हा बालक नंदा घरी. नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोडे. शिवेकरता घेतला भंग. विश्वसंत संत श्रेष्ठ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबार यांचा 5 चरणाचा काल्याच्या प्रसंगातील महत्वाचा असा भंग आहे. आमचे उद्धव महाराज चांदर भिवरे महाराज म्हणले महाराज हा भंग घ्या. अनंत ब्रह्मांडे काल्याच्या प्रसंगातला भंग आहे. आणि या भंगात जगद्गुरु तुकोबार देवाविषयीचं नवल सांगतात. देवाचं काय नवले या भंगात चिंतन केले. देवाचं सगळंच नवले
देवाला पाहणं नवलाच आहे, देवाविषयी बोलणं नवलाच आहे, देवाच्या गावाला जाणं बी नवलाच आहे. विठ्ठला सालाबाद प्रमाणे चालत असलेला नाम सप्ताह आज सांगत आहे. वारकरी संप्रदायाचा दंडकी शिष्टाचार्य उत्सवाची सांगता ही काल्यान होत असते. म्हणून गाव लहान आहे मला, येवलं गाव म्हणजे काय लहान गाव आहे, पण बऱ्याच दिवसाचा माझ्या जन्माच्या अगोदरचा हा सप्ताह आहे. माझ्या शावजीनं मोरादने असेल, येवला असेल, पिंपरी तांडा असेल, पिंपरी गाव असेल, हे जे सप्ते जुन्या काळाचा वारकरी संप्रदायाला धरून चालू केलेले हे नेहमी विठ्ठला विठ्ठला. आणि सगळ्या गावकऱ्याचं प्रेम आहे. म्हणून माझ्यासारख्या पामराकड अधिकार नसताना तुम्ही काल्याची सेवा देता काय, कारण काल्याकरता अधिकारी लागतो. जसं वाघिणीचं दूध धुण्याकरता सोन्याचं पात्र लागतं, हे जितकं खरं आहे तितकं वाघिणीचं दूध काढणारा अधिकारी बी लागतो का नाही. ज्याला शेपुडी दूध काढू देत नाही वाघिणीचं दूध काढीन का. तसं काला घेण्याकरता अधिकारी लागतो, तसं काला देण्याकरताही अधिकारी लागतो. विठ्ठला सगळ्यांचं प्रेम आहे. आणि आमच्या गुरुजी सांगत असते, जोपर्यंत गावकऱ्याचं प्रेम आहे तोपर्यंत माणसानं नेम चुकू देऊ नये, आणि जिथं प्रेम नाही तिथं बळीलं तरी जाऊ नये. विठ्ठला जिथं प्रेम आहे तिथं त्यांचं जसं असेल तसं. विठ्ठला झुकू कमी करणं, आवाज द्या. विठ्ठला विठ्ठला म्हणून गावकरी मंडळींचं प्रेम आहे. आणि सगळ्यांच्या प्रेमामुळं आणि सगळे तुम्ही आम्ही खेळी मिळी गदा रुळी आनंदी. आता इथं सगळी बडी बडी मंडळी काय, सगळी बडी बडी मंडळी. आता कीर्तन सांगदेव असं वाजायला माऊली कोणी, पुन्हा माग उदार करणे, कोणी उदार करणं. उद्धव महाराज, अभय महाराज, भीतीच नाही कोणाची द्यायला. लवकर आले का उशीर आले एक एक आपण प्रेमाची मंडळी महाराज. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. आणि श्रोते मंडळी बद्दल तर बोलत नका. प्रभू तुम्ही ज्ञानोबा म्हणले तुम्ही भगवान शंकराच्या मूर्ती. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नवीन. विठ्ठला नेमाप्रमाणे. अरे लॉकडाऊन झाले पण तुम्ही नेम मोडू दिला नाही, याला किंमत आहे. नामा म्हणे केशव राजा, केला नेम चालवी माझा. लाखानं लोक असते म्हणजे सप्ताह झाला. अरे 3 माणसावर जरी कार्यक्रम झाला तरी नेम झाला. म्हणून आज सांगत आहे वर्ष कितवय 53 म्हणा 52. आता तुमच्या आकारानं धरा, एखादा चाळाचं धरा तर कमी धरा, पण आहे विठ्ठल. इतके वर्ष झाले हा कार्यक्रम चालू आहे. माझ्यासारख्या पामराकडे सेवा दिलेली आहे. महाराज पामर का म्हणायचं आपण. अरे तुकोबरा स्वतःला पामर म्हणते, आपण तरी आम्ही घसघशी मज पामर आहे. खरे पामर आपण आहेत. कारण कीर्तन करीत असलो, पखवाज वाजित असलो, गायन करीत असलो, सप्ताह करीत असलो, पण आपल्या मनातली जोपर्यंत पाप वासना जात नाही तोपर्यंत आपण पामरच. विठ्ठला आपल्याला उजेडात पाप करा वाटत नाही, पण अंधारात करा वाटत का नाही, मग पामरच. वारकरी संप्रदायानं काल्याला किंमत दिलेली. काय किंमत दिली. काल्यामध्ये नरद्याची सार्थकता आहे. म्हणून नरद्यात आल्यावर काला घेतला पाहिजे. म्हणून धुरीण लोकांना सांगता काल्यानं ठेवली. म्हणजे पहिल्या दिवशी काऊन काला ठेवला नाही. अरे अगोदर सेवा करायची आणि मग देवाचा प्रसाद घ्यायचा. विठ्ठला म्हणून आज काल्याची शिवाय सेवेकरता तुकोबरायचा अभंग आहे. आणि या अभंगात तुकोबरा आहे देवाचं नवल सांग. आता नवलाचा जर विचार केला आमचे गुरुजी गुरुवारी चंद्रशेखर महाराज देगलूरकर नवलाचे 2 प्रकार सांगत असते. एक व्यवहारातलं नवल आणि दुसरं परमार्थातलं
थोडक्यात आता व्यवहाराचं नवल जास्त विचार, आपल्याला देवाचं नवल पाहायचं. व्यवहाराचं नवल काय, जर आपण रस्त्यानं फिरलो तर रस्त्यानं आपल्याला दोन शब्द ऐकावले, ते मी आणि माझं. मी बाजीराव आहे, मी पाटील आहे, मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी वैश्य आहे, मी हा एक शब्द येतो. घर माझं, गाडी माझी, घोडी माझी, माझं आणि तुकोबा म्हणले. हे लोकांचं ऐकल्यावर तो का म्हणे माझं वाटते मला नवल म्हणजे आश्चर्य वाटतं. नवल कशाला म्हणायचं, आश्चर्यकारक गोष्ट घडणं. गाईच्या पाठीवर शिंग आहे, माणसाला काय वाटतं, नवल वाटतं का नाही? काय गाईच्या पोटाला सोंड असते, माणसाला काय वाटतं, जे कधी पाहिलं नाही ते दिसलं. तसं तुकोबा म्हणले मला नवल वाटतं. काय लोक देहाला मी म्हणते, देह मी आहे का? बरं, देह संबंधी माझे आहेत का? घर तुमचं आहे का? भावकी तुमची आहे का? नाही म्हणले इकडे आमची भावकी, माझी भावकी. दे अधिकाय खरा अधिकाय खरा. बसा देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा, रक्षण तसे भासते. देहच खरा नाही, मग त्या देहाला तुम्ही मी म्हणता. मग देह संबंधी असणारी बायको माझी म्हणता, पोरं माझे म्हणता, घर माझं म्हणता. मग असं म्हणल्यानंतर मला नवल वाटतं. तो काय म्हणे, मग वाटते नवल मी माझे बोल ऐकून या. हे झालं व्यवहारातलं नवल. आता परमार्थातलं नवल. व्यवहारातलं जास्त चिंतन करायचं नवल नाही का. सगळ्यात मोठं जगातलं काय व्यवहारातलं नवल असेल तर बापू, एक माणूस दुसऱ्याच्या अंत्यविधीला जातो का नाही. लाकडं लावतो, इकून हे गणकट्या का, तिकून ते गणकट्या का. पण तो ध्यानात घेतो का उद्या मला बी गणके लावणार आहे. मग हे नवल नाही का. एक पाहत कसा एक सगळ्यात मोठं नवल. एक दुसऱ्याच्या अंत्यविधीला जातो, पण ते आश्चर्य म्हणजे नवल. हे व्यवहारातलं नवल आहे. चला आता परमार्थात नवल आहे. देवाचं नवल. काय नवल आहे? आता या भंगात देवाचं नवल आहे. देवाचा जर विचार केला तर देवाचे 3 रूप आहेत. किती रूप आहेत?
एक निर्गुण निराकार आहे, दुसरं सगुण निराकार आहे आणि तिसरं सगुण साकार आहे. प्रत्येक रूपाचं नवल वेगळं वेगळं आहे. बरोबर आहे. चंद्रशेखर महाराज सांगत असते निर्गुण निराकार आहे, तिथं आकार नाही आणि गुण बी नाही, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तो चिरघोराया. काहीच नाही तिथं, काही नाही. मग नवल काय? काही नाही पण तो नाही असं नाही. पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा, चंद्र सूर्य तारा. काही नव्हतं, चंद्र नाही, सूर्य नाही, तारा नाही, काही नाही, पण तो होता. हे त्याचं काय नवल, हे निर्गुण निराकाराचं नवल. आमच्या गुरुजी शेखर महाराज दुसरं नवल सगुण निराकाराचं. सगुण आहे पण आकार नाही, ईश्वर सगुण आहे, त्याला माया उपाधी लागली आणि माया ही सगुण आहे. सगुण गुणमुळे माया आली कोल्हाटीनं खेळाया. विठ्ठला विठ्ठला. त्याला आकार नाही पण तो सगुण आहे, गुणवान आहे. आणि त्याचं काय नवल आहे? त्याला आकार नाही पण त्याने आकारवान जग निर्माण केलं, हे त्याचं नवल आहे. बापू सुतार आकारवान आहे म्हणून तो आकारवान गाडी तयार करतो, चांभार आकारवान आहे म्हणून आकारवान थिएटर तयार करतो, कुंभार आकारवान आहे म्हणून आकारवान गाडगं तयार करतो. पण हे निराकार आहे आणि निराकार असताना आकारवान जग निर्माण केलं, हे त्याचं नवल आहे. विठ्ठला. जेने रचिले भूगोला, रचिले भूगोला, अरे निराकार असणारा परमात्मा आणि त्याने आकारवान जग निर्माण केलं, हे त्याचं नवल. चांभारा सोनारा आकारवान म्हणून त्यांनी अलंकार आकारवान केले. हा निराकार असणारा त्याने आकारवान जग निर्माण केलं, हे त्याचं नवल. चांभाराचं सुताराचं काय नवल? ते आकारवान त्यांनी वस्तू आकारवान तयार केल्या, पण हा निराकार असताना त्याने आकारवान जग निर्माण केलं, हे दुसरं रूप देवाचं. पहिलं निर्गुण निराकार, दुसरं सगुण निराकार आणि तिसरं देवाचं रूप आहे सगुण साकार. जे अवतार झाले रामकृष्णादी हे कसे सगुण साकार. मग यांचं काय नवल आहे? महाराज अभंगाच्या पहिल्या अनंत ब्रह्मांडे उतरे, अनंत ब्रह्मांडे
सगुण साकार परमात्मा भगवान कृष्ण सगुण साकार आहे. आणि काय त्या परमात्म्याचं नवले महाराज म्हणतात, अरे ज्याच्या पोटात अनंत ब्रह्मांड आहे इतका व्यापक, एक येवलं नाही, एक जालना जिल्हा नाही, भारत नाही, ब्रह्मांड एक ब्रह्मांड नाही, अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे. आणि तो लहान नंदाच्या घरी हे नवले. अरे हाती बोळक्यात बसणं काय बसत होता, पण एका माणसानं हाती काय केला बोळक्यात, नवल नाही घ्यायला. अरे निश्चित पोटात नाही, अनंत ब्रह्मांड अनंत. अरे पोटात नाही, एका रोमावर अनंत ब्रह्मांड आहेत. आणि एवढा देव लहान पोरग झाला नवल. एकी रोमी होती जाती ब्रह्मांडी, एकी रोमी होती जाती ब्रह्मांडी. बरोबर आहे प्रमाण, पण एकी नाही, रोमी होती जाती ब्रह्मांडी. रूपवर नावया ओठे पुरे माती, रूपवर नावया ओठे पुरे माती, रूपवर नावया ओठे पुरे माती, रूपवर नावया ओठे पुरे माती. रोमी होती जाती ब्रह्मांडे, रोमी होती जाती ब्रह्मांडे, रूपवर नावया ओठे पुरे माती, रूपवर नावया ओठे पुरे रूपवर्णावया कोठे पुरे. तुकोबरा म्हणता, देवा तुझ्या रूपाचं मी काय वर्णन करू शकणार आहे. तुका सामान्य रोमी होती जाती ब्रह्मांडे, किती बऱ्या एका रोमार होणारा निदान घडी मोडी हिळा मात्री, प्रसवला विश्व तोची. असा परमात्मा. प्रमाण बरोबर म्हणलं मोहन महाराजांना, पण एक शब्द दुसरा आल्यामुळं ते आडखळू लागलं. एकी रोमी होती जाती विठ्ठला शेतकरी माणूस म्हणून पाठ केलेला महत्व आहे ना.
पाठांतर करणं सोपं नाही ना महाराज. विठ्ठला विठ्ठला. हा भाई महाराज, चांगलं पीक कुठं येईल का असलं म्हणजे चांगलं पीक येण्याकरता काय लागत बरं? काय लागत? जमीन चांगली लागत. जमीन चांगली पण करणार नसला तर म्हणजे बाप दादाची मुरंडी झोपून पीक देते का? मिरासीचे म्हणून शेत नाही देत पीक उगे. मग चांगलं पीक येण्याकरता काय लागत? जमीन लागत. हे खरंय काय कशी का असं ना चांगलीच काही ना. आता पाडाला बी चांगलं यावं. तस प्रमाण तुम्ही म्हणणार पण पाठांतर बी लागत महाराज. पाठ नसल्या काय म्हणणार आहे? आता टाळकरी हुशार असल्यामुळे कळू देत नाही तुम्हाला पाठ. कारण आता पहिली मंडळी पाठाची होती महाराज. पाठ करायचे लोक. काकडा पाठ, हरिपाठ पाठ. आता आम्हाला तर काकडा मानायची गरज नाही. आम्हीच काकडी. विनोदाचा अरे खनपुरीकर महाराज होते म्हातार बाबा. ते म्हणायचे ज्याच्या 4000 अभंग पाठ त्यांनीच कीर्तन करावं. ज्याच्या 1000 अभंग पाठ त्याने टाळ घेऊन उभा राहावं. आता लय नेम लागला म्हणजे तो कीर्तन वाजे का म्हणतात देवा तुझ्या स्वरूपाचा मी विचार. रूप वर्णावया कोठे पुरे मती माझी बुद्धी चालत नाही. का चालत नाही? अरे तुझ्या एका रोमावर रोमी होती जाती ब्रह्मांडे ही. विठ्ठला विठ्ठला. देवाचं सगळ्यात मोठं नवल अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे आणि तो नंदाच्या दारात रांगायला लागलेला आहे, नाचायला लागलेला आहे. हे सगळ्यात मोठं कौतुक. अनंत ब्रह्मांडे उदरी पण हरी हा बालक नंदा घरी. यशोदा त्याच्या हाताला धरती आणि म्हणते चल तुला मी चालायचं शिकवते. पा दुधू रोटी. पहिल्या बाया दुधू म्हणायच्या, आताच्या नाही. पापा डबल रोटी खा. पहिल्या बाया म्हणायच्या दुधू रोटी, आता कशाचं दुधू रोटी. अरे ब्रह्मांड ज्याच्या रोमावर आहेत एवढा अधिकारी देव पण लहान झाला. हे नवली अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. तुकाराम म्हणतात केवढं नवले हे कानोबाचं पुढं कळत नाही. अभंगाच्या नवल केवढं नवले. अरे अनंत ब्रह्मांड ज्याच्या पोटात आहे आणि तो हरी हा बालक नंदा घरी. नवल केवडे केवडे हे मोठं नवले देवाचं. किती मोठं. आणखी बरेच नवले. कानोबाचं कोड कळत नाही मला. देवाचं कोड. अरे तुमची आमची गोष्ट, सरपंच आमदार खासदाराची गोष्ट सोडा, अरे मंत्र्याची गोष्ट सोडा. ब्रह्मादिकान कळे ब्रह्मादिकान कळे खोळ. ते अकळ धरी आली. ब्रह्मादिकाला ज्याच्या स्वरूपाचा विचार होत नाही असं स्वरूप असं त्यांनी धरलेले, असं रूप त्यांनी धरलेले. नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोड. कोड कशाला म्हणते? कोड अवघड नसतं पण सामान्य माणसाला कळत बी नसतं. याचं नाव काय? माणूस लय कोड पडलं बाबा. काय पडलं? कोड. कोड पडलं म्हणजे काय झालं? अवघड वाटतं पण अवघड नसतं.
गुरुवर्य संदीपान महाराज हाशेगावकर हे कोण सांगत असते बापू. तळ हातावर जन्मली, सूर्यानं शोषिली आणि पती नसता सती गेली. सांगा बरं काय. गौरी नाव काय तिचं? पण कळालं तुम्हाला लोक. तळ हातावर जन्मली, तयार कशाला केली? उन्हानं वाळली. तिला का नवरा आहे का? पण पती नसता सती गेली, चुलीत गेली. याच नाव काय? कोड. कोड नाथाच्या घरची उलटी. पाण्यानं तहान जाते का पाण्याला तहान लागते? मग पाण्याला तहान लागली म्हणजे कोड नाही का? मग खरंय का हे? पाण्याला तहान लागली म्हणणं खरंय का बापू? ते म्हणते धासकाटे अवघडी जरा. अहो नाथ महाराज का येडे होते का? तुम्ही सुखरूप आहेत का नाही बापू? जीव सुखरूप आहे का नाही? परमात्मा जीव म्हणजे परमात्मा आणि तो मूळचा कसा आहे? सुखरूप आहे. पण सुखा करता पळायला का नाही बापू? अजून तुम्हाला वाटतं ना कधी ना कधी मला काय होईल, सुख होईल वाटतं का नाही? म्हणजे अजून झालं का? मग सुखरूप असताना सुखा करता पळायला म्हणजे पाण्यालाच काय लागली? एका घरी मुक्कामाला राहिलो बापू मी आणि त्या दुर्डीतून आवाज येऊ लागला, भूक लागली. काय खाऊ? कोण म्हणून लागलं? भाकरीच म्हणून लागलं. काय म्हण मला मी तर आजोबाची घोंपळा म्हणून काय काय म्हणले? भाकरी काय म्हणले? भूक लागली. भाकरीनं भूक जाते का? भाकरीला भूक लागते. तृप्ती भुकेली काय करू माई, काय जीवनी जीवन कैसे तहने जतरा है, जीवनी जीवन कैसे तहने जतरा है. मन धारे परिण मन धारे परिण अरे जिनं तृप्त होणार आहे तिला भूक लागली, तृप्ती भुकेली. भाकरीला भूक लागली आणि पाण्याला जीवनी जीवन कैसे तहाने जत आहे. विठ्ठला विठ्ठला हे नवल नाही का? याचं नाव कोड. अवघड आहे का? मग काऊन कळालं नाही तुम्हाला? थोर नवला वांझे पुत्र प्रसवला. वांझेला पोरग होत असतं का? वय पेटी मास्तर ते म्हणते तुम्ही पाटलं पाटलं पाहून घ्या.
वांजेला पोरग होत असतं का? मग झालं नाही का? अरे चांगदेव महाराज 1400 वर्ष वांज होते. काय होते? चांगदेव म्हणजे मी चांगदेव नाही. 1400 वर्षे त्यांना बोध पुत्र नव्हता. कोणता पुत्र नव्हता? पोरग इकडे घ्यायचं नाही. बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी तो बोधपुत्र. आणि 1400 वर्षानंतर वांज असलेल्या चांगदेवाला मुक्ताबाईच्या कृपेनं बोधपुत्र झाला. माझी मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू चांगदेव योगी आणि तिला मानलं रे गुरु विठ्ठला. आणि मग मुक्ताबाई म्हणल्या काय नवल झालं? वांजे पुत्र प्रसवला. नवल नाही काय, हे परमार्थातलं नवल आहे. असे बरेच नवल. हे कोडे आहेत काय? कोडाचे का नाही? वांजेला पोरग होणं, सशाला शिंग फुटणं. मुंगी आली शिंगी दिली तिचे दूध किती. 17 रांजण भरून गेले पेले 12 हाती. आम्ही लटके न बोलू. वड्यातले अभंग. कशातले? वड्यातले अभंग. थोडं माणसाला अवघड नसतं पण कळत नसतं तसं देवाचं कोडे. न कळे कानोबाचे कोडे. संसारात कोड नाही का बापू? आपली सोयरीकच होत नाही स्वतःची. कोड नाही का? लयच कोड पड भाऊ. कुठं जाऊ आता हीच काहीच झाली म्हणजे कोड. बरं इकून तिकून जमलं लग्न झालं तर पोरगच होईना. कोडचे का नाही? गुजरातला गेला तरी होईना. कोडत नाही का? बरं झालं तर वाच ना. कोडत नाही का बापू? बरं वाचलं तर शिका ना. शिकलं तर नोकरी लागा ना. हे संसारातले कोडे. तसं परमार्थातला कोडे. न कळे कानोबाचे कोडे. काय कोडे काय नवले? आणखी नवल अभंगाच्या 3ऱ्या चरणासाठी. अरे जगाला तृप्त करणारा भोळेपणा लागी भीक
अरे जगाला तृप्त करणारा, जगाला शांत करणारा, पण भीक माग यशोदे घराकडे चाल. जे पृथ्वी जेने तृप्त केली धावून या मागे. जगाला तृप्त करणारा, पण यशोदेच्या मिरीला धरायचा. यशोदा जर मंथन कर, महाराज गोकुळात बाया पहाट जर गोकुळात फिरलं ना तर दुसरा आवाज यायचा नाही. गोकुळात सगळ्या घराघरात आनंदल्या गवळणी गवळणी चंदे चंदे आनंदल्या गवळणी गवळणी चंदे चंदे गोकुळा जर फिरलं तर रवीचा आणि डेऱ्याचा तवा घुम घुम करती. डेरे घुमती आनंदल्या गवळणी छंदे. महाराज काय ताकद होती गोकुळातल्या बायाची. जर ती बाई मंथन करायली आणि तिच्या बांगडीवर बांगडी जर आदळली ना तर त्या बांगडीतून श्रीकृष्ण जय कृष्ण आवाज यायचा. फुकट नाही, परब्रह्म निष्काम तो हा. आपल्या घरात तर भूत शिरायचा वाहनाला. अरे रोजचे 3-3 कीर्तन करून आपल्या ध्यानात येईना आणि त्याला भीक मागायचा. यशोदे रवी धरायचा. काय झालं एकदा यशोदा ते मंथन करण्यात होती. ती म्हणजे एवढं मंथन हो दे मग देते. मग काय केलं त्यांनी, डेऱ्यातच घुसला. कशात घुसला? डेऱ्यात घुसला. आणि डेऱ्यात घुसल्यानंतर काय केलं, लोणीच वर येऊ देईना. खाऊन टाकलं त्यांनी. काय केलं, वर येऊच देईना. यशोदा म्हणते आजीबाई पहाटपासून मी मंथन करते, लोणी येईना. काय कोणी टोनगत नाही केलं? ती म्हणली मग ऊन पाणी टाक ना. ती म्हणली उंडवणी शिळवणी घाली ते परते लोणी येईना. सासूबाई ऊन पाणी टाकलं, गार पाणी टाकलं, उन्हवणी शिळवणी घाली ते परते लोणी येईना. काय झाले टोने सासूबाई कळेना. मग महाराज पूर्वीच्या बाया
जुना काळ आताचा सांगत नाही. एक नूर नारी, काय बापू, एक नूर नारी आणि 10 नूर कपडा. म्हणजे 1 मीटर बाई असली की तिला कपडा किती मीटर? 10. आता बदल, आता 10 नूर बाई आणि 1 नूर कपडा. विठ्ठला विठ्ठला. जुन्या बायाच्या चोळ्या ज्या राजांना इथपर्यंत राहायच्या, कुठपर्यंत? आता तर सांगत नाही मी कुठपर्यंत, जुन्याच इथपर्यंत. मग दुपार झाली तरी लोणी येणार, त्या बाईनं भाई अशी माग केली. काय केली? भाई माग केली. आणि माग केल्यानंतर खाली बसला का म्हणून पाहते. महाराज असा हात घातला डेऱ्यात. काय घातला? हात घातला तर याचे जावळ हाताला आले. ती म्हणली आजी माया बोक्या पहिल्याचा वाद दिसतो आहे. तिनं असा पदर घेतला आणि नाकाला लावला. तिला वाटलं काय बोक्याचे असे जावळ हातात आलते. वर गाड्यावर कृष्ण दिसला तिच्याकडे. कृष्णा मी पहाटपासून रवी ओढते, डेऱ्या मधुनी मार माझा जीवन पाहे. मार माझा जीवन पाहे. नामाने धन्य धन्य वर्णू मी काय. डेऱ्यामधून मार. तिने हातानं वर काढलं तर भगवान दिसले. यशोदेच्या डोळ्यातून पाणी. कृष्णा पहाटपासून मी मोठा रवी आहे आणि त्या रवीनं ओढते. तुझ्या टाळूला जर रवी लागला असता तर तुझं कसं झालं? ते म्हणलं आई किती त्या रवीचा बाप आहे. सूर्याची चालणे तुझी तुझी एवढी त्याची ताकद आहे. पण इथं तो म्हणायला लागला अरे ह्यो रवी मला काय करतो? त्याचा मी बाप आहे. तो खबर त्याचं वर्णन करतात. सूर्यासी चालणी तुझी आबळी, म्या बोलविल्या बोईदू बोली, म्या चालविल्या सूर्य चाले. असं आहे मला काय करणार आहे. पण भोळेपणा आणि भोळा नाही मरा. तो काय म्हणे कळा सर्व ज्याच्या अंगी सर्व सगळ्या कला ज्याच्या अंगात आहेत. पृथ्वीला तृप्त करणार आहे. पण मागे भाजी पान द्रौपदी याच्या घरी खाल्लं नव्हतं का? अरे जगाला तृप्त करणारा पण पाला खाऊनिया
ढाला बहिणी ढाला बहिणी भक्ती लागी हरी वेडा झाला. महाराज म्हणले कोडच आहे का नाही, जगाला पृथ्वी जिने तृप्त केली. आणि यशोदा म्हणायची कृष्णा तो काऊचा घास तो चिवचा घास एका घासाचे 20 भाग करायची. धाकुट्याच्या मुखी घास घाले मामा, त्याच्या मुखात घास घालायची. नवले अहो भाग्यम, काय भाग्य असं यशोदेचं. यशोदेने खेळाविले बाई गे ब्रह्म कसे वेळावले बा. अरे ब्रह्माला खेळवणारी आई म्हणजे यशोदा आहे. विठ्ठला म्हणतात काय ताकद आहे माझी त्या गोपाळा खेळे. गवळण बांधती धारणा शिकाल. अरे गवळणी त्याला उखळाला बांधतात. नवल नाही का देवाच एवढा व्यापक परमात्मा परब्रह्म पण गोकुळात खेळत. नवले पृथ्वी देणे तृप्त केली त्याशी यशोदा. आणखी देवाचं एक मोठं नवले. काय नवले, विश्वव्यापक कमला. अरे विश्वात देशानं मर्यादा नाही, कालानं मर्यादा नाही, वस्तूनं मर्यादा नाही, असा विश्वात व्यापक आहे. सगळीकडे परमात्मा आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला रितात असा व्यापक आहे. पण त्याला गवळण करायला घेती म्हणजे परिच्छिन्न झाला का नाही. हे नवले नवले का नाही. आकाश कोणी काढायला घेतलं का हो? आकाश कोणी काढायला घेतलं का? काऊन घेत नाही. ज्वारीचं बाचकं घेईन, पाण्याचे घागर घेईन, गॅस उचलून घेईन. गॅस म्हणजे वारा, ज्वारीचं बाचकं म्हणजे पृथ्वी, पाण्याचे घागर म्हणजे आप. तेज घेतलं, आप घेतलं, पृथ्वी घेतली, ट्यूब मध्ये भरून वायू घेतला. पण आकाश कोणी घेतलं का? काऊन? आकाश व्यापक आहे. तसा परमात्मा व्यापक आहे आणि त्याला गवळण काढायला घेती. हे नवली. विठ्ठला विठ्ठला. बरोबर आहे. चंद्रशेखर महाराज याचे आणखी एक बारकावा सांगते. पहा तुम्ही अभंग कसा आहे तो. विश्वव्यापक कमलापती. कमला म्हणजे लक्ष्मी. कमला म्हणजे कोण? कमलाबाई नाही. कमला म्हणजे कोण? लक्ष्मी. कमलापती म्हणजे लक्ष्मीचा पती. कोणी? लक्ष्मीचा पती. मग लक्ष्मीच्या पतीला गवळण काढायला घेते. हे नवल खरं नाही.
एकीच्या नवऱ्याला दुसरी काढायला घेते नवल नाही का? आणि असं तुम्ही पाहिलं काय म्हणता तुम्ही? गावात काम चालू होय बाबा. रामरावला शामरावच्या बायकोनं जर काढायला घेतलं तर नवल. तसं लक्ष्मीचा नवरा आहे कमलापती म्हणजे कोण? लक्ष्मीचा पती. आणि त्याशी गवळण कडी घेती नवल केवडे. आणि सगळ्यात मोठं एक नवल आहे ते अभंगाचा शेवट सांगितलं. तुका म्हणे म्हणे नटधारी. काय मोठं नवले पाहत आहे. 16,160 बायका आहेत. किती बायका आहेत बापू? आता गणित लावतो हुशारी म्हणतो तुम्ही. 16,160 बायका आहेत. आणि एका बायकोला 10 पोरं आणि एक पोरगी. किती झाली? लमट आहे. हुशारीची काय हुशारी. इतके पोरं झाले एवढा गोतवाळा. आणि ते म्हणतो मी जर ब्रह्मचारी असलो तर यमुना वाढ देईल का? वाट दिली नाही. ब्रह्मचारी नव्हता का? अरे आपण बिगर बायकाचे ब्रह्मचारी नाही. लग्न नाही केलं म्हणजे ब्रह्मचारी झालं का? त्याला बिगर लग्नाचा म्हणा. बिगर लग्नाचा वेगळा आणि ब्रह्मचारी विठ्ठल. अरे 16,160 बायका आहेत. एका बायकोला त्याच्यापासून 10 पोरं एक पोरगी झालेली आहे. आणि ते म्हणतो मी ब्रह्मचारी. आणि खरंच यमुनेनं वाट दिली ना मला. दिली वाट यमुने माय खरी ओ. कीर्तन म्हणजे कासरा भरीकडं चवळ भर तिकडं मनोरंजन नसतं. कीर्तन कळालं बी पाहिजे होणाराला बी. कीर्तन कशाला म्हणते? नाही तर पानचट बोलायचं म्हणायचं महाराजा वेळात वेळ काढून आले आणि त्यांनी मोलाचा उपदेश केला. राताळू तुला कळत उपदेश? पानचटच बोलला सगळं. हे म्हणतो महाराज वेळात तिकडे त्याला पदे खेळायचे होते का? अरे आपल्या कल्याणाचं ज्या कीर्तनात सांगणं चाललं त्याला म्हणायचं उपदेश. आपल्या हिताचं सांगणं चाललं नुसतं मनोरंजन चाललं ते तर काळूबाळू करायचे. दत्तू तांबे करायचे. काय त्याला म्हणायचं का महाराज वेळात वेळ काढून आले आणि त्यांनी मोलाचा उपदेश केला. तुकाराम महाराज म्हणले उगाच अंग घाली ते माणसं. लोक म्हणते काय बॉय का बॉन्ड बॉ दोन्ही बॉ. अरे अंग हल्ल्यावर कुठं महात्मा असतो का? तुकोबरा म्हणले काय तुझे पोट भरे नासे झाले भरे नासे. अरे काय तू पोट भर नका लोकात अंग हालायला लागलास. हलविषयी कुले सभे माझी. अरे अन्न मान धन तुम्ही अंग हाला किंवा नका हलू. संप्रदायाला धरून सेवा करा. हवा आपण तर पामरच आहेत. पण मी नेहमी सांगत असतो ही नारदाची गादी. जितक्यापर्यंत समाज बसलेला आहे ही सगळी कोणाची गादी? मी उभा आहे हीच नाही. टाळकरी उभे ही नारदाची गादी. ज्यांनी त्यांनी आपलं काम इथं शिस्तीत करा. मी नेहमी तर ठरवत असतो बाबा. आमच्या गावात एकदा नाटक आलं. ते नाटक होतं रामायणाचं आणि मी लहान होतो. मी आमच्या आजोबा बरोबर त्या नाटकात गेलो पाहाला.
आज माणूसच शेतात झालता एक शेतीचं पार्ट कोणी घेतलं तर माणसानं का तिथं बाई येत असते कुणाचं माणूस पण ते बाई शेतीचं पार्ट पण असं पार्ट केलं की त्या शेतीला लाज विनाश नाटक संपल्यावर मी म्हणलं आजोबाला अण्णा आपण शेतीच्या दर्शनात जाऊ ते म्हणले येड्या ती सीता कुठं होती तो रामराव होता आपल्या गावचा म्हणलं तसं नाही ते पण कोण झालता सीता आपल्या दर्शन घ्यायचं आता लहान वाटल्यामुळे ते म्हणले चल ते म्हणले हे श्यामा तो नाटकातली आपली सीता कुठे ते म्हणलं ती पडद्याच्या मागे मग आम्ही पडद्याच्या मागे सीता बिडी पिती काय पिती मग सीताने बिडी प्यावा का अरे पेऊ द्या पण ती कुठे पिली पडद्याच्या आणि जर पडद्यावर बिडी बिडी असते तर कोणी सीता म्हणलं असतं का मग तिथं पडद्याच्या माघारी काशी करा पण इथं नीट वाग अरे आपण महात्मे नाही आपण तो गोबऱ्यासारखं वागू शकतो केलं तर होऊ शकतं पण तेवढा अधिकार आपला नाही मग किमान कीर्तनात तरी बसणाऱ्यानं मर्यादा पाळा टाळकऱ्यानं मर्यादा पाळा वाजणाऱ्यानं मर्यादा पाळा आणि सांगणाऱ्यानंही मर्यादा पाळा अभंगाला धरून बोला विठ्ठला आणि तुम्ही बी त्याच्याच किमती करा कोणाच्या जे अभंगाला धरून बोलते जे कीर्तनीच किती त्याच्या किमती तुम्ही करता मग सगळे लोकच कीर्तनीच काय लागले तुम्ही किंमत वारकरीला द्या सगळे लोक वारकरी होते तुम्ही पांचटाला किंमत द्याली पांचट लोक जास्तच घुसायला लागले म्हणून तुम्ही तुमच्या किमती होते अरे पतिव्रता उपाशी राहिली आणि व्यभिचारी मजेत दारूच्या अड्ड्यावर करता झाला लोण्याला कोणी विचारीनाच पेटी मास्तर दारू आपल्या घरी येते का आपण दुकानात जातो कवा गेलते तुम्ही बरं पुन्हा आपण म्हणलं मला बी धरलं त्याने आपण सगळ्या महिने गेलो का येणार म्हणून तुम्ही का आपण म्हणजे मला म्हणते ना लोक बरं दूध आपल्या दारात येतं का नाही दूधवाला दूध घ्या म्हणतो का नाही मग दूध दारात येतं हे म्हणतो किती पाणी दूध चांगलं आहे दुधात संशय कशात दुधात त्याला काय म्हणतो बापू किती पाणी बरं 10 रुपयाला त्याच्या घरी जातो तिथं विचारतो का याच्यात पाणी टाकलं काय विचारतो का तिथं दारू वाईट आहे पण तिथं गर्दी लोणी चांगलंय पण त्याला सारे पानाची शिरामी आज करताना गोड वाटल लोकांचा पैसा जमवून आपण नासधूस करतो आज गोड वाटल पण एक दिवस येऊन विचारणार हराम खरा तो असं केलं का काय उत्तर देता तो आज करण्यात आपण स्वतंत्र आहेत असा पचका कर बरं तुम्हाला म्हणणार तुम्ही पैसे जमा केले त्याला दिले तर काय केलं असं तुम्हाला फटकिणार आणि आम्हाला म्हणणार तू तिथं जाऊन पैसे घेतलेस आणि काय देवा लावलास काय 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 तुम्ही पहा ऐकू नये मला इतकं वाईट काय किती नाश केला लोकांना पण ध्यानात धरा हे भूकंप कोरोना कशामुळे आले मला याच्यामुळेच आले म्हणून अजून बी वेळ गेली नाही समाज कमी येऊ द्या कीर्तनाला पण वारकरी संप्रदायात धरून करा आपण सगळे पामर आहे एखादा महात्मा असला त्याला आपला दंडवत काय कोण जाणे कोणा घडे उपासना महाराज 16,108 बायका केल्या पण काय ताकद ब्रह्मचारी भोग भोग अरे त्याने बायका भोगल्या म्हणजे तुमच्या आमच्या सारख्या नाही वचन मोडी ने देहात कळले देहात
जीवनमुक्त करोनी भोगी. कशा बोलल्या? जीवनमुक्त केल्या. विठ्ठला विठ्ठला. अरे गोकुळातल्या बाया म्हणजे साध्या. एका जनार्दनी ब्रह्मवादिनी गोपिया बरवंटा कृष्णपदी त्या लीन झाल्या पूर्णपणे. फुकट नाही महाराज. अरे देव विटेवर आला, देव गोकुळात आला. कोणामुळे आला? भाविकासाठी. भाविक आवडतो. किती कीर्तनकार शिकलेला आहे देवाला, किती भाविक, किती जाग्यावर गण लावला देव पाहत नाही. काही काय माणसं इतका गण लावते जणू काय पितांबऱ्या वाघे. पुढं पटे जिथं लावायचा तिथं लावतो आणि जिथं नाही लावायचा तिथं लावतो. पण काय काय पट्टे झाला. मग देवाला अरे काय देवाचं नवल आहे, कसं वागू नये महाराज म्हणतात. काय आश्चर्य देवाचं. तो काय म्हणे नटधारी भोग भोगोनी ब्रह्मचारी नवल केवडे केवडे नकळे कानो बाजे कोडे ठोबार कुमार. चरित्र ते उच्चारा काला घ्यायचा. आज काला आहे, काला न घेता माणसानं मरत जाऊ नये. मरायच्या आधी गडबड करावं, जरा उचल पांडानं चालावं, पण मरायच्या आधी काय घ्यावं? काला घ्यावा. नाही तर तुकोबरा म्हणते मग तू जन्मालाच का आला म्हणले महाराज. मग घेतो आम्ही काला. काला कोणाला देता येत नाही. कोणी भारे अधिकारी, अधिकाऱ्याशिवाय काला नाही म्हणले. मग मला आम्हाला मिळेल का? अधिकारी नाहीत आम्ही, पापी माणसं आहेत. म्हणले देवाच्या चरित्राचा उच्चार करा, तुम्हाला काल्याचा अधिकारी येईल. म्हणले कोणत्या देवाचं? भगवान कृष्णाचं. म्हणले कुठलं चरित्र? ते उच्चारा. गोकुळातलं चरित्र त्याचा उच्चार करा तरी तुम्हाला काला मिळेल. म्हणले महाराज गोकुळात त्यांनी लय मोठं चरित्र, याच्या खोड्या सांगू किती मही पत्र शिंदवाटे. मग म्हणले असं करा, काय करा? 2 अवस्थेतलं वर्णन करा. एदशे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिताळे. रांगत्यापणे जे चरित्र केलं आणि गाई राखताना जे चरित्र केलं त्याचा उच्चार करा. म्हणले रांगत्यापणे काय केलं? रांगत रंगणे
रंगत रंगणी चोरी तर लोणी धावणी धरीत ते रांगायला लागले. रांगतेपणी काय लोणी चोरलं. देव पुढं चोरी करतो का मला? चोरीचं रूप आहे. लोणी हे चांगल्या माणसाच्या चित्ताला उपमा लोण्याची. मृदू सबाय नवनीत तैसे सज्जनाचे. गोकुळातल्या बाया सज्जन होत्या, गोकुळातले गवळी सज्जन होते. मग त्याचं चित्त चोरी येले नंद. आणि चोरी म्हटलं की मग घराने सांगाया आल्या गोकुळ. एका मग एक बाया येऊ लागल्या. भगवान ऐकायला तयार नाही. बाया यायच्या घरानं सांग घराण्याचं निमित्त आहे बापू. त्याला घराणं सांगायचं नव्हतं, पण पाटलाच्या वाड्यात जायचं तर काही निमित्त पाहिजे का नाही. समजा आता तुम्ही मोदीच्या बैठकीत जाऊन बसले कॅबिन मध्ये. कोणाच्या? मोदी म्हणजे झोपडपट्टीवरला नाही, नरेंद्र मोदीच्या कॅबिन मध्ये बसले आणि मोदी साहेब आले तुम्हाला कुंकळ आले. मग कसं काही कारण पाहिजे का नाही? मग यशोदेच्या वाड्यात जायचं काही कारण पाहिजे का नाही? मग घराण्याचं निमित्त केलं. नाही तर बायाला भगवान पाहावं वाटायचे. किती पाहावं वाटायचे. एक रथान सांगून आपली सेवा आता आवडलं तिकडं. मग आपली सेवा काय करू आता समाप्त करू म्हणले. काय झालं? एकदा भगवान असे डोळे चोळू लागले. डोळे चोळू लागले तर गवळण पाहू लागले. आणि पाहताना डोळे चोळताना चेहरा बरोबर दिसना. मग लय वेळ डोळे चोळल्यावर ती गवळण म्हणली, कृष्णा डोळे काहून चोळायला लागला? ते म्हणलं, काकू डोळे कचकच करायला लागले. मग ती म्हणली, गाईचं लोणी. ती म्हणली, दवाखान्यात जाय ना. मग तो म्हणला, काकू मी गणपती नेत्रालयात गेलो, तिथं गुन्हा आला नाही. मग तातेराव लहानेकडे मुंबईला गेलो, पण लहाने साहेब म्हणले हे दुखणं दवाखान्याचं नाहीच. मग काय सांगितलं लहाने साहेबांना? ते म्हणले तुम्ही घरी जा आणि गाईचं लोणी डोळ्यात घाला. ते म्हणले तो ह्या बापाकडे कोटी गाई आहेत, लाखांडे आलेले आहेत, घाल ना. तो म्हणला, काकू तुला माहित नाही, माझ्या बापाकडे 1 कोटी गाई आहेत, लाखांडे आलेले आहेत, पण 3 लोकांना घरच्यानं गुण येत नाही. पहिला देव, दुसरे महाराज आणि तिसरे गुणवान. यायला बाहेरच लागत खाऊ. मग ते म्हणला, काकू आता स्वयंपाक आवरलेला आहे, लोक जेवायचे, लय लांबा लांबी कशाला करते, पटकन तिनं लोणी आवडत. तिला देव वाटू लागलं, पण तिच्या ध्यानात होतं देव महाराज आणि गुणवान हे स्वकायच्या लागी नाही. यायची चांगली सोय केली, हे कव्हा आपल्याच घरी येणार. म्हणून हे कव्हा बी शाळा तर ठुले पाहिजे गावाच्या, फक्त मी सोडू. महाराज ते म्हणले, कृष्णा लोणी दिलं असतं, पण तिला वाटलं सगळेच उद्या घरी आणायचा. ती म्हणल्या, गायच नाही माझ्याकडं. तो लोट देवाला राग येतो. गावात सप्ताह बसला आणि वर्गणीवाले आले, द्या ना पाटील वर्गणी. तो म्हणले, यंदा लयच फाकलं राव. देव त्याचं फाकीतूच मार. तो म्हणतो सप्ताह मोहन तू फाकलं म्हणतो का? तो फाकीतोच आता. देवाला काय नाही म्हणले. देवाला अरे काही म्या दिले आणि मला काय नाही म्हणते. रातच्या 12ला उठले, कुंभाराच्या घरी गेले. कुंभाराचे गधे सोडले, हिच्या दावणीला बांधले. हिच्या गाई सोडल्या, कुंभाराच्या दावणीला बांधल्या. जुना काळ काही स्पेशल कामं बायाचे होते महाराज. पूर्वी धारा बाया काढायच्या. दळणं कोण करायचे बापू तुमच्या लहानपणी? बाया करायच्या. पाणी बाया आणायच्या. आता चट जुनं गेलं. आता नव सरपंच दळायला, माली पाटील पाण्याला, पोलीस पाटील धार काढायला, बाई झोपलेलीच. पाणी आणलं, दळून आणलं की म्हणतो, जय जगदंबे पूर्ण कदंबे जग उदबो दे देह तुझा पिला तुझ म्या फुलवरा बांधिला. सगळं काम हे करतो म्हणतो, उठा ना. जुना काळ नव्हता. बाई स्पेशल ब्रह्ममुहूर्तात बाई उठलेली, मालक झोपलेले आणि धार काढण्याकरता गुंडी हातात घेतली. बाई गुराच्या कोठ्यात गेली. लाईट कशाच्या अंधारात रोजच्या नेमाप्रमाणे गेली. धार काढायची जी गाय होती त्या गाईच्या जागेवर गेली. आता अंधारात तिला दिसत नाही कधी का काय. महाराज गोकुळातल्या गाई वासरू सोडायची गरज नाही बापू. वासुदेव हरी म्हणून थाप मारली की गाय पाहणा सोडायची.
आता तिनं थाप वास दे वारी म्हणली आणि थाप टाकली का त्यावर टप्पू माहिती थाप पहिलीच पडली त्याच्यावर बघतो तेट झालं. बाई खाली बसली धार काढण्याकरता का धुण्याकरता उजळीत पाणी घेतलं आणि असं कासात पाणी मारलं का धुण्यामुळं गद्याला झाल्या गुदगुले. पेटी मास्तर गद एक लात मारत का दोन्ही संघ थांबत कसं करत लक्षात नाही म्हणते ते त्याला वाटतं दोन्ही म्हणून ठेवली कवा खाल्ले ते म्हणते बरंच कीर्तन देतो जो मायात नाही दिला त्याला कधी पण दिसत नाही का दोन्ही लाता उचलल्या कोटी एकीकडून महाराज रामाच्या पायात गड्याच्या लाता बाटले ताळ झाली बाई मालकाला सांगू नाही का म्हणे गधी तिथं ताळ ताळ गेली मालक झोपले होती स्वरात रगवड्यात ते म्हातार जुन्या काळात ते काता ते म्हणलं माजल्यावानी काम करायची मस्त होनिया मातली कर ती म्हणले अहो माजले नाही थोबाड फुटलं ते म्हणलं पळतच चालते दमान चालता येत ना का मग ती म्हणले हो पळत नाही चालले का ध्यानाला आता मारल्या रामाच्या पाऱ्यात मरायला गेले का कुमाराच्या घरी झोपल्यात ना आपलं तिला वाटलं थोबाड मग फुटलं याला सुधारायला लागलं ती आवाज बोलत होती ती म्हणली ती बी पेरगाळी ती म्हणली उठ ती आता आवाज बोलणं बंद केलं ती उठ म्हणली उठ म्हणले ते म्हणलं काय झालं तिला वाटलं आता काम उठला काय झालं चल म्हणजे होय पुढं घातलं म्हातारं हे वाडा कोणाचा आहे तो म्हणला आपलाच गुरु कोणी बांधले तो म्हणला मीच बांधले चल होय म्हणले आता ते टाव करलेले कधी तो म्हणला देवाची शपथ आहे भाऊ आपण बांधलेच नाही ते म्हणले नाही म्हणला दमाने कोण चलत नाही ते म्हणला नाही बोलू नको आपल्या गलीला काल कृष्ण आलता का ती म्हणली आलता मग तो म्हणला तो त्याची काही चकमक झाली का ती म्हणे चकमक काय नाही ते म्हणला मला लोणी दी मी म्हणलं याला पुढं सोकत मी म्हणले माझ्या गायकडे गायच नाही तर लोणी कुठून ते म्हणलं गाय नाही तर गदेत आहेत ना मला काही वासरे सोडून देतो त्यांच्या जागी गाढव बांधितो लहान मुलाला चिमटे घेतो असा साधेतो गाव सांग यशोदे रीत तुझ्या नगरीत कैसे नांदावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे यशोदे एक वाजत आला आता आवडत घे आवरी आवरी आपुला गाणं आवरी आवरी आपुला का लाज नाही तुझ्या एक वाजत आला लोक गाव सोडायला लागले तू म्हणते सगुण गुणाचं तहानन गोजीरवानं जरावर असं म्हणलं डोळे भरून ऐशी ऐकता घराणी यशोदे नेनी आले पाणी कृष्णा खोडी दे टाकोनी काय कमी आहे कृष्ण आपल्या घरी भगवान ऐकत नाही त्या टायमाला शाळेत घालायला ठरलं त्या टायमाची शाळा गाई घेऊन भगवान रानात निघाले गोधनी चारावया जातो सारंग पाणी निघाले जाताना यशोदा म्हणली परो माझा मुलगा कधी रानात आलेला नाही जवळीच खिळा जाऊ नका सांभाळा मुरारी प्राण माझा प्राण आहे याला सांभाळा म्हणले भगवान रानात गेले गाई चरायला सोडल्या गाई चरण्यात रमल्या गडी निवडले म्हणले खेळ आता आपल्यात खेळू मग गडी कोणते निवडले म्हणले आपले माझे गडी
बाकीचे बाजूला काढा म्हणले खेळातून, त्यांना काडी मोड घाबरया त्या मोडा काड्या धाडा भ्याडा वळतिया. आपल्याकडे बाजूला या आणि निवडले गडी मला साधे गडी का. ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा, ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा, ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा, ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा. गोपाळानंदी खेळती रे, गोपाळानंदी खेळती रे. रताळू खेळातून बाहेर काढले. कोणते घेतले? ज्ञानदेव मुक्ताबाई वटेश्वर चांगा, गोपाळ आनंदे खेळते रे. शिंपियाचा पोरेक नाम्या भला, तेने विठ्ठल बसवंत केला रे. खेळिया माझी अन्या शाना, खेळिया माझी अन्या शाना. असे बरेच खेळ सुरू केले. कोणते? हमामा पोरा हमामा, मर्दानी खेळ, जनाना खेळ नाही. हमामा हुमरी विटी दांडू झेंडू लगोरी नाना परी बरेच खेळ खेळले. पोटी भूक खांद्यावर अभिमानाचो परमार्थात अभिमान. आपल्यासारखा कीर्तनकार दुसरा नाही, आपल्यासारखं गायन जमत नाही. चाल म्हणवतो आपण माग त्याचा भोगाच. अभिमान नसला पाहिजे, वाजविण्याचा अभिमान नसू नये. विद्वत अरे माणूस मोठा असावा आणि त्यांनी किती ज्ञानोबराय मोठे होते. एरवी तरी मी मूर्ख होते का? आपण मूर्ख आहेत पण म्हणतात. कळत आपल्यालाच गावात काही कळत नाही. याला कसे माणसं फोकायचे एवढंच कळत. विद्वान असावा. अरे गुलाबजामुन बासुंदीचा भेद करावा आणि पंक्तीत हात जोडून गरीबाची भाजी भाकर. अभिमानाचं ओझ होतं महाराज. मग देवा खांदे भार, पोटात मोक्ष सुखाची भूक. भूक लागली आनंदा, हे अनंता भूक लागली. लागली भूक थोरी तुझी कृपाळू दाता. देवा भूक लागली. लागली भूक थोरी तुझी कृपाळू दाता. म्हणले चला म्हणू काय मग भूका लागल्या तर पैसू जेवू. देवा 10 प्रकारच्या काय मी 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय आम्ही कृष्णा तो राख मनेरी. वेणू हातात घेतला आणि असा मधुर वेणू वाजवला. मृदू मधुर मधुर वाजवितो वेणू, मधुर
सदर वाजला एक गवळ म्हणते वृंदावनी वेणू वृंदावनी रेणू कवनाचा माये वाजे रेणू नादे इतकी गोड मुरली वाजली महाराज हरकी मुरली बाजे रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर हरकी मुरली बाजे रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर हरकी मुरली बाजे रे जमुना के तीर बाजे जमुना के तीर हरकी मुरली बाजे जमुना के तीर चांदर महाराज म्हणते ते का छाछूड माणसाची मुरली होती का कोणाची मुरली होती हरिकी मुरली वाजली इतकी गोड मुरली वाजली महाराज एक वेळ म्हणले जरा मुरली वाजायला पण जरा गडबडीनं वाजायला जरा घेर धरून जोडू दे असा घेर धरू का घेर बाबू 6 तासाचा तुझ्या मुरलीचा सुरतान मी विसरले देभान घर सोडून धरले रान मी वृंदावनी गेले आरे शांत झाले आणि सगळ्यांचे मन शांत झाले इंद्रिय ताब्यात आले मग मुरली नको वाजवू मुरली बंद करा म्हणले आता भूका लागला म्हणले काम सारोनी सकळ आले अवघे गोपाळ झाले आता वेल म्हणते अना शुभोऱ्या काढ्या माझे आहे तैसे पाय नाही तरी घरा जाय चोरोनिया माय नवनीता नावे मग तुकाराम महाराज म्हणले देवा अरे ह्या प्रसादा करता गाई वानर आम्ही झालो गवळी आम्ही झालो जन्म जन्मात तुझ्या बरोबर राहिलो आणि आज प्रसादाचा टाइम आला आता घरी धाडता का आम्हाला कोणासाठी केली प्रपंचाची होळी या पाया वेगळी माय बापा मग सगळ्यांच्या शुद्र एकत्र केल्या तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करू दुरी मज पाया वेगळे सगळ्यांच्या शुद्र एकत्र केल्या गोल पंक्ती बसवल्या लहान लहान मुलं जवळ घेतले मोठाले त्याच्या माग त्याच्या मोठाले त्याच्या माग असं कमळाचं फुलासारखं दृश्य आजी हो सामरावती काला पहावया येती देव विसरती देवावा पुला इतकं सुंदर ते दृश्य दिसू लागलं मधात भगवान उभा आहेत बैसोनिया फेरी गडिया मध्यभागी हरी मधात भगवान उभा आहेत शेला कमरेला बांधलेला आहे बासरी शेल्यात खवलेली वेताची काठ्याने शिंग बगलात घेतलेले डाव्या हातामध्ये कवळ घेतलेले प्रत्येकाचं लोणचं चटणी असं कांड्या कांड्यावर ठेवलेले आणि विनोद करीत सगळ्याला हसवीत
भगवान काला देतात सुखाचार्य वर्णन करतात बेहदविनुम जठरपटयो श्रृंग वेत्रेच कक्षे वामे पानो मसरून कवलंत फलानि मुलशु तिष्ठन्मध्ये सुपरिसुरदे हासे नर्भविस्वे स्वर्गे लोके मिश्री भोजे यज्ञ बाल केले पुंडलिक माझ्या अल्पमतेप्रमाणे सद्गुरु बुद्धी देतील तसा अभंगाचा भावार्थ करण्याचा प्रयत्न केला. या जे बरोबर यांचे चुकीचं आहे, उद्धटपणाचं आहे, बावळटपणाचं माझ्या बुद्धीचे दोष आहे झाले सेवा सद्गुरुचरणी भगवतचरणी ज्ञानोबा तुकोबराचरणी हनुमंतराचरणी सेवा समर्पित करू. सेवेला पूर्णाराम देऊ. सगळ्या गावकऱ्याचं प्रेम तुम्ही सगळ्यांनी सेवा दिली झाली सेवा प्रभूचरणी समर्पित करू. सेवेला पूर्णाराम देऊ. सगळेजण आता तुकोबराचं भजन करू. भजन केल्यानंतर काल्याचा अभंग होईल. चाल होईल का? नंतर चाल होईल, नंतर आरती होईल, नंतर महाप्रसाद सूचना दिल्या कोणी नाही आरती होणार लगेच काय हरकत नाही. तुकाराम तुकाराम टाळी टाळी वाजवा टाळी सगळे